चा मॅच आहे त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. ज्याच्या बॅट मधून आपण धावा बघितले गेलेत. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, पण आपल्याला ही मॅच खेळवायची आहे त्यामुळे आपण फलंदाज जर विचार केला तर सानवेद आहेत, स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अजित आहेत, गोलंदाजी मार्क वरती अमृत आहेत. 3 षटकांचा हा मॅच. पहिली इनिंगला झाली सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. क्वालिफायरची रेस, कुठला संघ क्वालिफाय होईल. पहिला चेंडू फुलटॉस, चेंडू चालला ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आले 2. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती फेकी झाले, बॅकअप झाले, त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येत असताना संघ श्री गणेश विरार संघाच्या खात्यामध्ये. सकाळची सुरुवातच 5 ओव्हरनं झाली, त्याच्यानंतर 4 ओव्हर पर्यंत आपण आलो. आता 3 षटकांच्या मॅचेस पर्यंत आपण आलेलो आहोत आणि 3 षटकांमध्ये तुम्ही किती धाबा बनवणार याच्यावरती देखील चर्चा आहेत. कारण समोर जर पाहिलं तर श्री गणेश विरार मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलात. आरके खास करून साईश 11 अर्नाळा संघाला मात्र त्यांनी पराभवाच्या छायामध्ये पाठवल्यात. आता आरके 11 वायएसपी अगेन्स्ट ते खेळतायत. चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय आणि पहिल्या 2 मॅच मध्ये घनश्यामजी याही संघाने डॉमिनेट केलाय. म्हणजे खास करून आपण पाहिलं तर आरके 11 वायएसपीचा संघ आहेत. बहुतांश खेळाडू आपल्या परिसरातील आहेत आणि ते खेळाडू मैदानाची परिस्थिती जाणतात किंवा मैदानाची भौगोलिक कंडिशन जातात, चांगला खेळ आतापर्यंत दाखवत आहेत. नक्कीच, कारण याच मातीतून आहेत त्यामुळे त्यांना इकडचं वातावरण तितकं सूट झालंय. आपण संघ जर बघितला विरारचा, बाहेरील ठाण्यातील खेळाडू आपण बघतोय, या संघातून बॅटिंग करणारा संघ, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलाय आणि त्यामुळे फलंदाज बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना बीट झालेत. हाच अमृत आहे आज. त्याच्या नावे आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. पहा बॉल पुन्हा मात्र स्वतःला अगदी यॉक करून घेतला बॉलने. अमृतने आतापर्यंत 2 बॉल डॉट टाकल्यात. एक सिंगल मात्र येत असताना पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. अजित आणि सानवेद मात्र मैदानाच्या मध्ये ही जोडी मैदानावरती आहेत आणि कशा पद्धतीनं खेळ मैदानावरती साकारते त्याच्यावरती सध्या लक्ष असणार आहेत. स्ट्राईक एंडला अजित, पुढे गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, पुन्हा मात्र लोवर फुलटस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पाठीमागे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. व्हाईट +1, एकूण 2 धाबा मात्र वाढतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा झाल्यात. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉल मध्ये किती रन घनश्यामजी लाव्यात? नक्कीच, 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघामध्ये तितकाच बॅटिंगचा लाईनअप आहे, त्यामुळे धावा बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या चेंडूला बघितलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंच सध्या आपण बघतोय. गंभीर पाटील आहेत सध्या आपण बघतोय आणि ज्या नावाने त्याला प्रसिद्धी भेटले असे गंभीर, आणि त्यांच्या मार्फत येतोय वाईट चेंडूचा इशारा. अवांतर 1 धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 4 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार. अमृत, ओ लोवर फुलटस बॉल कन्वर्ट केला, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन. सानवेद आज मात्र मैदानाच्या मध्ये खूप चांगली बॅटिंग तो करतोय. लोवर फुलटस बॉल मिळाला, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला आणि बॉलला सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती डबल अगदी डिजिटल स्कोर मध्ये सध्या स्कोर आहे 10 विदाउट लॉस. सुरुवात खूप चांगली केल्यात घनश्यामजी. नाही, नक्कीच 3 षटकांचा मॅच आहे त्यामुळे सुरुवात करावी लागेल. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आता आपण बघितले गेले. या चेंडूवरती धावसंख्या होती ती 10. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण पहिलं षटक पॉवरफुल फलंदाजी इथून होत असताना बॅटरकडनं आपण सध्या बघतोय. ऑन साइडला आता जर बघितलं गेलं तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या स्विच करण्याचा प्रयत्न. अगोदरचा फटका तुम्ही छान केला होता, मग ह्या फटक्याची आवश्यकता होती का? तितकंच गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय इथून गोलंदाज अमृतच्या माध्यमातून. भरपूर वेळा आता फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. सातत्याने तुमच्या बॅटमधून ज्यावेळी सरळ बॅटने धावा येतात त्यावेळी काही काही आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटर करत असतो. सानवेद आणि ते मैदानावरती दिसलं होतं. शेवटचा बॉल बाकी. पुन्हा एकदा तेच चित्र. आधी देखील तुम्ही मिस्टेक केली, पुन्हा एकदा मिस्टेक तीच केली. सेम चुकी तुम्ही पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत. श्री गणेश विरार संघ बॅटिंग करत असताना बिनबाद 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत. आरके 11 वायएसपी संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक हलकंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. डीजे
कालच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालाय आपली नोंदणी करायची आहे. आपण आलात, आपला पूर्ण संघ आलाय. त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालाय त्यांनाही विनंती असेल आपला संघ दाखल झाला की आपले जे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद करायचा आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला फ्लिक केलाय इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती सध्या आपण बघितलं गेलं तर सिंगल धाव येते. नेमकं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण फुलटॉस होता आणि तिथून आपण जर बघितलं गेलं तर या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, फक्त सरळ बॅटने दिशा देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू संपर्क नाही झाला. सध्या आपण बघतोय डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नाव राहुल राहुल गोंड यांना आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 11. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता झालंय. सध्या आपण बघतोय 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. राहुल गोंडला सध्या आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतायत. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी फेकले. धावसंख्या 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सध्या सानवे सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगलिंग करावं लागलंय. मागचे 4 बॉल डॉट 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 पाहायला मिळाल्या. धावसंख्या 11 आहेत 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता खेळपट्टी गोलंदाजा प्रेमात पडली असं वाटते. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी आपण बघतोय या चेंडूवरती धाव घेतली जात नाही. महत्वाचं ते आहे, कारण अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं गेलं तर 58 धावा करत असताना फलंदाजाची बॅट बोलली होती. आता अशा पद्धतीचे चेंडू हाताळले होते, त्यामुळे फलंदाज बीट झालेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 11 वरती. चला चला लगेच गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅक वरती आणा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 11. चला शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 11 झाल्यात. क्वालिफाय होणाऱ्या ज्या टीम्स आहेत अर्नाळा, त्यांना विनंती असेल आपण आपल्या नावाची रिपोर्टिंग करा. पुन्हा मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉल लढवलाय. फेकी करत असताना फलंदाज होणार बाद. विकेटचं पतन. अजित बॅक टू डी डगआउट. श्री गणेश विरार संघाला लागलेला हा पहिला धक्का. 11 वरती. आता हर्ष आलेत. हर्ष मैदानावरती आलात. ओ स्विच हिट खेळलाय. फटका छान पद्धतीने खेळलाय. सानवेच्या बॅट मधून अखेरी चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या फलकावरती 15. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 3 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 15 एक विकेट आतापर्यंत ही कंडिशन. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जोपर्यंत फिल केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट.
सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 16 लॉस ऑफ 1 विकेट, 16 धावा 1 गडी बाद. सोळा धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. सानवेद 11 बॉलमध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूला हर्ष जे नव्याने आलेले बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत श्री गणेश विरार कडून. पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 16. अंतिम शेवटचे 2 बॉल आता मैदानावरती बाकी असतील. पाटील परिवार पुरापाड आयोजित पाटील चषक 2026 आपण पाहतायत सीझन 4. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये सध्या डिलिव्हर केलाय. शेवटचा बॉल बाकी असेल. धावा धावफलकावरती 16. जशी बॅटिंग व्हायला हवी श्री गणेश विरार कडून तशी बॅटिंग झाली नाही. थोडं नाराज केलं बॅटर सानवेदनं. 11 बॉलमध्ये 12. हर्ष आतापर्यंत 2 बॉल त्याच्या माध्यमातून 2 डॉट. शेवटचा बॉल फटकावेमध्ये खेळलाय. अगदी गॅटिंग मानकर त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. गॅटिंग टिपलाय झेल. संपलाय बॅटर हर्षचा खेळ. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 16. 17 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे टीम RK11 YSP या संघाला. 17 धावा कशा पद्धतीने केल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. काहीच वेळामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. इथून आयोजकाच्या वतीने नवीन संकल्पना आहे. सस्पेन्स आहे त्यामुळे चला क्षेत्ररक्षण करणारा संघ दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. चला चला बॅटर गणेश काकड सर आपल्याला विनंती असेल आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. राजू मिश्रा तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत त्यांच्या सोबत. चला बॅटर प्लीज विनंती असेल. क्वालिफायच्या रेसमध्ये आजच्या दिवसातील संघ आपण बघितला. एक संघ आहे श्री गणेश विरारचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्यानंतर RK11 YSP चा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल. यंगस्टार पापडी. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. चला पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
सानवे दलाई गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका खेळताना यष्टी वाकवले. राजू मिश्रा बॅक टू डगआउट गॉन. प्रयत्न केलाय का नेमका हा फटका खेळला चर्चा. चला विनंती असेल अमृत आपणही दाखल व्हा, कारण आपल्याला आज अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. त्यामुळे पाटील चषकामध्ये कुठल्या संघाचं नाव प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली जाईल ते आज आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये बघणार आहेत. त्यामुळे विनंती असेल फलंदाज आपण लगेच जा क्रीजवरती, थोडस स्पीडअप करा. 16 फलकावरती 16 धावेची आवश्यकता आहे. डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. पंच वळलेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय, खराब चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. अवांतरिक धाव संख्यावरती ती 1. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप वरती क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोचलाय 2 वरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावेचं आव्हान आहे. वाईट चेंडूचा इशारा, अवांतरिक धाव. सराव सुरू आहे जणू काही असं वाटतंय, कारण खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे फटका खेळलाय छान. चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर. संघ पोचलाय 9 वरती. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला. डॉट बॉलची सांगता झाले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हाताळला जातोय. आता धनंजय पाटील नक्कीच, म्हणजे जो गोलंदाज आहे ना, तो पहिला आपल्या डगआउट्स मध्ये होता, म्हणजे आपल्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये नाव सांगण्यासाठी होता. आता त्याचंही नशीब बदललंय. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. यस, तोच सध्या गोलंदाज दिसतोय. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार आलाय आणि या चौकारानं धावा फलकावरती झाला 13. विजयासाठी आता रन करायच्या 4 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 4 धाव्यांचं लक्ष. हे मॅचचं समीकरण.
पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आणि या फटक्याने सामना जिंकलाय संघ. आपण जर बघितलं गेलं तर RK11